2 दिवस पुणेकरांचा पाहुणचार घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्या पुण्यातून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाल्या। हरली ती भूकतहानं निमाली संतांची देखिले चरणांभुजे अशा भावना मनामध्ये ठेवत संतांची आणि वारकऱ्यांची सेवा करून पुणेकर आज दोन्ही पालख्यांना निरोप देत आहेत। ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सासवड मुक्कामी तर जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी लोणी काळभोर मुक्कामी असणार आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे आपण पाहतोय की पालखीनं प्रस्थान ठेवलेलं आहे। माऊली माऊली करत हे सगळे वारकरी आज सासवड मुक्कामी असताना पाहायला मिळतील। 2 दिवसांचा पुण्यातला पालखीचा मुक्काम उरकल्यानंतर आपण पाहतोय की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पावली जी आहे ती सध्या सासवडच्या दिशेनं रवाना होते। आपण पाहतोय की फुलांनी अशा सजवलेल्या रथांमध्ये माऊलींच्या पादुका ज्या आहेत ते विराजमान झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आकर्षक अशा फुलांनी माऊलींचा रथ जो आहे तो या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये पालखी जी आहे आपण पाहतो की वारकरी ज्या आहेत ज्या दिंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत क्रमांकाने दिंड्या ठरवलेल्या आहेत त्या दिंड्या सासवडच्या दिशेनं प्रस्थान ठेवतात आणि पाहतोय की पुण्यातला 2 दिवसांचा मुक्काम उरकल्यानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सासवडच्या दिशेनं रवाना झाले। कॅमेरामन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी।